तर आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचं तर टाईप क्रमांक 4 आपल्याला बघायचा आहे. आता टाईप क्रमांक 4 मध्ये थोडंसं वेगळा पॅटर्न आहे. वेगळ्या पॅटर्न मध्ये काय राहणार आहे आता या ठिकाणी तर जसं की जर दोन वर्गाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 4 गुणोत्तर 9 असेल तर त्याच्या संबंधित बाजूचे गुणोत्तर किती आहे, म्हणजेच असं हे गुणोत्तराच्या संबंधित अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. आता जर समजा अशा जर क्वेश्चनला जर आपल्याला जर सोडवायचं जर असेल तर याची एक बेस्ट कन्सेप्ट म्हणजे बेस्ट शॉर्टकट टेक्निक कोणती आहे? शॉर्टकट तर काय नाही, फक्त त्याला मांडणी आपल्याला करता यावं लागते उत्तरामध्ये काढताना. की जसं दोन वर्गाच्याच म्हणजेच काय म्हणाले या ठिकाणी तर चौरस म्हणाले. दोन चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती दिले या ठिकाणी तर 4 गुणोत्तर 9 दिले. तर त्याच्या संबंधित बाजूचे गुणोत्तर किती म्हणाले, म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले, बाजूचं गुणोत्तर विचारले. म्हणजेच काय कराले, जर समजा या ठिकाणी मी जर क्षेत्रफळ जर घेतलं, या ठिकाणी क्षेत्रफळ जर घेतलो, अशा क्वेश्चन मध्ये काय राहणार या ठिकाणी क्षेत्रफळाचं गुणोत्तर देऊ लागले. गुणोत्तर काय राहणार या ठिकाणी तर बाजूचा वर्ग राहते क्षेत्रफळामध्ये. वर्गाचं म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर काय राहणार आहे, चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजेच काय, एचा वर्ग. समजा बाजू किती आहे, मी ए घेतो, एचा वर्ग. आणि 2 जर असतील तर त्याला ए आणि बी घेतो, मी बीचा वर्ग घेतो. कारण 2 आहेत ना, 2 चौरसाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर देऊ लागले, ए आणि बीचा वर्ग राहणार आहे. आणि जर समजा हे जर क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर असेल तर मला बाजूचं गुणोत्तर काढतावं लागेल. मग बाजू किती राहणार आहे याच्यामध्ये, ए गुणोत्तर बीच राहणार आहे पहिल्यांदा. बाजूचा वर्ग केल्यावरच क्षेत्रफळ आले नाही तर त्या प्रकारचा आहे. आता काय राहणार आहे या ठिकाणी आपल्याला काय देवलं या ठिकाणी, 2 वर्गाच्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती देवलं या ठिकाणी ओरिजिनल मध्ये 4 गुणोत्तर 9 देवले. 4 गुणोत्तर किती देवले 9 देवले. त्यांच्या संबंधित बाजूचे गुणोत्तर किती आहे. मग जर समजा मला क्षेत्रफळापासून जर बाजूकडे जर यायचं जर असेल, म्हणजे हे जे वर्ग आहे वर्गापासून जर मला नुसत्या फक्त ए आणि बी पर्यंत जर यायचं असेल तर मला काय करावं लागेल, याला वर्गमुळात टाकावं लागेल. म्हणजेच काय या ठिकाणी हे वर्गामध्ये आहे, मला फक्त ए आणि बी पाहिजे, मग वर्गमुळामध्ये जाणार आहे 4 आणि हे बी कशात जाणार आहे वर्गमुळामध्ये 9. वर्गमुळात 4 ची किंमत किती येते, 2 चा वर्ग आहे. आणि वर्गमुळात 9 ची किंमत कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे. म्हणजे 2 गुणोत्तर किती आले, 3 आले. लई टेन्शन काही घ्यायचं नाही याच्यामध्ये. जर समजा कधी जर भविष्यामध्ये प्रश्न विचारलं की जर समजा बाबा ए आणि बीच्या वर्गाच्या बाजूचे गुणोत्तर समजा 2 आणि 4 आहे, 2 आणि किती आहे 4 आहे, हे कशाचं गुणोत्तर आहे, बाजूचं गुणोत्तर आहे. तर बाबा सांगा बाबा क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल त्याच्या. चौरसाच्या बाजूचं गुणोत्तर दिलं आणि तुम्हाला काय विचारलंय क्षेत्रफळाचं गुणोत्तर. मग तुम्ही काय करणार या ठिकाणी, बाजू दिलाय 2 आणि 4, मग क्षेत्रफळ काय राहते बाजूचा वर्ग. बाजूचा काय राहणार या ठिकाणी तर वर्ग राहणार आहे. बाजूचा वर्ग म्हणजेच काय, 2 चा वर्ग किती येणार या ठिकाणी तर 4, 4 चा वर्ग किती येणार या ठिकाणी 16. अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्हाला बाजू देते क्षेत्रफळ विचारते, आणि जर समजा कधी कधी क्षेत्रफळ देते मग बाजू विचारते. ह्याच्यामधला फरक थोडासा आपल्याला समजून यावं. जर समजा जर मी जर बेसिक जर सांगाय गेलंच तर एक स्टेप मांडून ठेवतो मी या ठिकाणी बेसिक मध्ये. या ठिकाणी एक समजा एक चौरस आहे, चौरसाच्या बाजूचं गुणोत्तर दिलो मी या ठिकाणी. चौरसाच्या कशाचं दिलो मी या ठिकाणी तर बाजूचं. चौरसाच्या बाजूचं गुणोत्तर समजा या ठिकाणी 3 आणि 5 आहे. 3 आणि गुणोत्तर किती आहे या ठिकाणी तर 5 आहे. आता मला काय काढायचं आहे, चौरसाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. कशाचं काढायचं आहे, क्षेत्रफळाचं. आता एक काम करायला बेसिक न जर जाय गेलं, ह्याला 3 आणि इथं 5 आहे ना, ह्याला 3x घ्या, ह्याला किती घ्या या ठिकाणी तर 5x घ्या. घेतले. क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ काय राहते, बाजूचा वर्ग राहणार आहे, बाजूचा वर्ग राहणार. मग इथं मी काय केलो, 3x चा वर्ग केलो या ठिकाणी, नंतर इकडं 5x चा वर्ग केलो. मग किती येईल या ठिकाणी तर 3 चा वर्ग 9 आणि x चा वर्ग म्हणजे x चा वर्ग येणार आहे. गुणोत्तर 5 चा वर्ग 25, x चा वर्ग म्हणजे किती येणार आहे x चा वर्ग. इथं काय राहणार म्हणजे गुणाकार राहते, इथं काय राहणार म्हणजे गुणाकार राहते. वर्ग वर्ग कटून गेलं, इकडला वर्ग आणि इकडला वर्ग कटून गेलं, कारण इकडे बी x चा वर्ग आहे, इकडे बी x चा वर्ग आहे, कटून टाकून द्या बिंदास्त. इथे किती उराले मग आता 9 गुणोत्तर 25, 9 गुणोत्तर किती उराले या ठिकाणी तर 25. तेच होतं म्हणजे बाजूचं गुणोत्तर 3 गुणोत्तर 5 होतं. मग क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती येणार आहे 9 गुणोत्तर 5. काहीच नाही, टार्गेट कुठं करायचं, कुठं वर्ग म्हणाले, कुठं एक सिंगल फक्त बाजू देऊ लागले त्याच्यावर टार्गेट करायचं आहे, बाकी काही याच्यामध्ये नाही.
बाजू दिले, क्षेत्रफळ विचारले, मग बाजूचा वर्ग केल्यावर क्षेत्रफळ निघते. आणि जर समजा बाय चान्स कधी जर क्षेत्रफळ दिलं, जसं की क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आहे या ठिकाणी, तर 9 गुणोत्तर 25 आहे. मला बाजू काढायचा आहे, मला काय काढायचं आहे, बाजू काढायचं. मग आता जर समजा मला जर बाजू जर काढायचा असेल तर मग एक काम करावं लागेल, क्षेत्रफळामध्ये वर्ग येते कारण बाजूचा वर्ग आहे बघा, आणि बाजूमध्ये काय येणार आहे, फक्त एक सिंगल आहे, ह्याच्यामध्ये काय राहणार. मग जर वर्गामधून जर मला सिंगल वर्गामध्ये जर म्हणजे नॉर्मल ह्याच्यामध्ये जर यायचं जर असेल तर मला काय करावं लागणार आहे, वर्गमूळ करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, सगळं वर्गमुळामध्ये ढकलायचं आहे. किती येणार आहे मग या ठिकाणी, 3चा वर्ग आहे आणि 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 5चा आहे बाजू. फक्त टार्गेट करा, कारण सुरुवातीला बाजू येते नंतर क्षेत्रफळ येते, त्याचा वर्ग केल्यावर हे आलं. पण जर समजा क्षेत्रफळापासून जर बाजूकडे जायचं असेल तर आपल्याला एवढं माहिती आहे की क्षेत्रफळ जास्त राहते, बाजू कमी येणार आहे. वर्ग कधी वर्ग करायचा, कधी काही जर हे जर समजत नसेल, आपल्याला एवढं तर समजावं की क्षेत्रफळ कधी मोठं राहते, बाजू कधी बी छोटी येणार आहे. मग आता इथं 9चा वर्ग करायचं जमते का, करायचं जमना, मग काय करावं लागेल, मला वर्गमुळात टाकावं लागेल. अशा पद्धतीनं करायचं आहे या ठिकाणी. मग जर समजा आता जर हे जर क्वेश्चन जर आलं माझ्या समोर की बाबा इथं काय देवलं आहे, 2 वर्गाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर देवलं आहे. कशाचं गुणोत्तर दिलं या ठिकाणी, तर क्षेत्रफळाचं. म्हणजेच काय केले, क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले, विचाराले काय, बाजूचं गुणोत्तर. बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे. क्षेत्रफळ कसं आहे, मोठा आहे, चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये वर्ग लागते एवढं तर कळालं. मग जर समजा इथं 4 आणि 9 आहे, ह्याच्यापेक्षा मला बाजू जर काढायचं असेल तर हे कशामध्ये येणार आहे या ठिकाणी, तर वर्गमुळामध्ये 4 आणि वर्गमुळामध्ये किती येणार आहे, 9. म्हणजेच किती आलं आपलं उत्तर, वर्गमुळामध्ये 4ची किंमत किती निघणार आहे, तर 2 निघणार आहे. वर्गमुळामध्ये 9ची किंमत किती निघणार आहे या ठिकाणी, तर 3 निघणार आहे. 2 गुणोत्तर 3 येते. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी, आपलं ऑप्शन नंबर 3 असेल. 2 गुणोत्तर 3 आलं. जर समजा ह्याच जर टाईप मध्ये जर थोडं पुढे गेला आपण, आता हे जे क्वेश्चन आहे या ठिकाणी की 2 घनाच्या घनफळाचे गुणोत्तर किती दिले या ठिकाणी, तर 64 आणि किती देवलाले, तर 343 देवलाले. तर त्या 2 घनाच्या बाजूचे गुणोत्तर, आता वर्ग जर आलं, चौरसामध्ये काय राहणार आहे, क्षेत्रफळ काय राहणार आहे, बाजूचा वर्ग राहणार आहे. पण ज्यावेळेस घनफळ येते त्यावेळेस काय येणार आहे, तर घनाचे घनफळ किती राहणार, तर बाजूचा घन राहणार आहे. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी, सगळ्यात अगोदर एक चेक करायचं, 2 घनाच्या घनफळाचे गुणोत्तर देवलाले. घनफळ म्हणजेच काय बघा इकडं, सगळ्यात अगोदर मी काय करलो या ठिकाणी, घनफळाचं गुणोत्तर काय या ठिकाणी, तर 64 गुणोत्तर 343 आहे. एवढं तर समजलं आपल्याला. आपल्याला काय काढायचं आहे, तर बाजू काढायचं. आपल्याला काय काढायचं या ठिकाणी, तर बाजू काढायचं. मग बाजूचं जर मला काढायचं असेल, घनफळामध्ये काय या ठिकाणी, घनफळामध्ये घनफळ कसं निघणार आहे, बाजूचा घन निघणार आहे. बाजूचा काय आहे, घनफळ म्हणजे घन आहे या ठिकाणी. बाजूचा काय, घनफळ म्हणजेच काय, बाजूचा घन आहे. आणि जर समजा मला जर हे घन जर काढायचं आहे, मला घन काढून टाकून मला फक्त बाजूचं गुणोत्तर पाहिजे. मग हे घन जर समजा काढायचं जर असेल तर मी कशामध्ये जाणार आहे, सगळं घनमुळामध्ये जाणार आहे. कशामध्ये जाणार आहे, घनमुळामध्ये जाणार आहे. कारण वर्ग जमना इथं, आता चौरस आलं तर वर्ग ठीक आहे, पण घन जर आलं तर घनाचं घनफळ किती राहणार आहे, बाजूचा घन राहते. कारण थोडंसं इथं क्षेत्रफळाचाही भाग आला या ठिकाणी, त्याच्यामुळे आपल्याला जर काही पाठ नसेल की घनाचं घनफळ काय राहते, चौरसाचं क्षेत्रफळ काय राहते, तर थोडंसं ते आपल्याला लक्षात ठेवावं लागते. कारण त्याचाच थोडासा वापर इकडे येणार आहे गुणोत्तरामध्ये केला या ठिकाणी. आता काय करायचं, आपल्याला बाजूचं आलं म्हणजे घनमुळामध्ये 64 आहे, घनमुळामध्ये 343 आहे, ह्याला आपल्याला बाहेर काढता येते. आता हे कोणत्या संख्येचा घन आहे चेक करायचं, कोणत्या संख्येचा घन, कारण घनमूळ काढायला. आता समजलं की 4चा घन 64 आहे, म्हणजे ते कोणत्या संख्येचा घन आहे, तर 4चा घन आहे. इकडं 343 कोणत्या संख्येचा घन आहे या ठिकाणी, तर 7चा घन आहे. कितीचा घन आहे या ठिकाणी, तर 7चा घन. म्हणजेच काय, 4 गुणोत्तर 7 आले या ठिकाणी. 4 गुणोत्तर किती आले या ठिकाणी, तर 7 आले. काही टेन्शन घ्यायचं, थोडंफार लक्षात काय ठेवायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये घनफळामध्ये चेक करा काय उलाले, बाजूचा घन उलाले. मला फक्त बाजू पाहिजे. हे जे घन आहे याला मला पलीकड टाकावं लागते, आणि ज्या वेळेस मी याला पलीकड टाकतो, घनाची संख्या पलीकड जाताना घनमुळामध्ये जाते. जसं की गुणाकार असेल तर पलीकडे गेल्यावर कशात जाते, भागाकारात जाते. त्याच प्रकारे घनाची संख्या
पलीकडे जेव्हा जाते तेव्हा ते कशात जाते, घनमुळामध्ये जाते. मग मला फक्त जर बाजू पाहिजे असेल, हे घनाला मला पलीकडे टाकावं लागेल घनमुळामध्ये. काम संपलं. किती आले तर या ठिकाणी 4/7 आले. जसं की हे होतं, जसं की इथं जे होतं चौरसाचं क्षेत्रफळ देऊ लागले. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय राहणार आहे मला सांगा. या ठिकाणी बाजूचा वर्ग राहणार आहे, बाजूचा वर्ग राहणार आहे. आणि हे मला फक्त बाजू पाहिजे. आता फक्त जर बाजू पाहिजे असेल, हे वर्ग मला पलीकडे टाकावं लागते. आणि पलीकडे कशामध्ये टाकायचं, वर्ग जेव्हा पलीकडे जाते वर्गमुळामध्ये जाते. 4 गुणोत्तर आपलं वर्गमुळात 4 वर्गमुळात 9 किती आले या ठिकाणी तर 2 गुणोत्तर 3 आलं. अशा प्रकारचे हे क्वेश्चन राहणार आहेत आपले. आता त्याच्यामध्ये अजून एक आले या ठिकाणी, त्याच्यामध्ये अजून एक आले या ठिकाणी. हे क्वेश्चन काय, कारण थोडंसं क्षेत्रफळाचा भाग आलाय या ठिकाणी. आपल्याला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचं आहे, कधी कधी काही गुणोत्तर बी लक्षात ठेवावं लागेल, कारण ह्याला काढायची एकच स्टेप राहते. ते काही गोष्टी पाठ बी करावं लागते आपल्याला. जसं की चौरसाची बाजू 15 सेमी असताना कर्ण आणि त्याच्या बाजू यांचे गुणोत्तर किती. कोणाचं विचारले, कर्ण. सगळ्यात अगोदर कोण आले, कर्ण. नंतर कोण आले या ठिकाणी तर बाजू आले. ह्या दोघांचं गुणोत्तर विचारले मला. कोणाकोणाचं विचारले, कर्ण आणि बाजू. आपल्याला आता हे क्षेत्रफळ चॅप्टर मी शिकलो नाही, पण त्याच्यामध्ये एक सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे माहिती आहे या ठिकाणी. मला चौरसाचं जर कर्ण जर काढायचं असेल, चौरसाचं जर कर्ण जर काढायचं असेल तर मला काय करावं लागते, तर चौरसाचं कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू राहणार आहे. कर्ण जर काढायचं जर असेल तर हे सूत्र आल्यावर मी सांगतो नंतर पुढं. कर्ण जर काढायचं असेल तर वर्गमुळात 2 गुणिले काय करावं लागणार आहे या ठिकाणी, बाजू करावं लागणार आहे. आणि जर इथं काय दिले, बाजू दिले, बाजूला बाजू जशाला तसं राहणारच आहे. बाजूला बाजू जशाला तसं राहणारच आहे. आता इथं एक्स्ट्रा दिले, चौरसाची बाजू किती दिले या ठिकाणी 15 दिले. मग इथं 15 करायचं, मग इथं वर्गमुळात 2 गुणिले 15 करायचं. तेवढं काय टेन्शन नाही. या ठिकाणी बाजू किती दिले 15, आणि इकडं कर्ण किती येणार आहे. मग जर समजा बाजू जर 15 असेल, कर्ण किती निघणार आहे, वर्गमुळात 2 गुणिले हे बाजू किती होती, 15 होती. आता कटते इथं आपल्याला, कारण गुणोत्तरामध्ये पाहिजे आपल्याला. हे काय 15 1 15, 15 1 15 कटून गेलं, 1 1 आलं इकडं. वर्गमुळात 2 गुणिले 1 केल्यावर किती येणार आहे या ठिकाणी, वर्गमुळात 2च येते. आणि गुणोत्तरामध्ये इकडे किती उराले, 1 उराले. याचा अर्थ काय, आपलं उत्तर काय येणार आहे, वर्गमुळामध्ये 2 गुणोत्तर किती येणार आहे या ठिकाणी तर 1. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी तर 4 असेल. हे वर्गमूळ आहे, कारण हे टायपिंग मध्ये आलं नाही थोडंसं, कारण वर्गमुळात वर्गमुळात 2 गुणोत्तर किती आलं या ठिकाणी तर 1 आलं. अशा पद्धतीचं हे गणित आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन जर बघितले आपण, जसं की हे दिलं या ठिकाणी. आता याच्यामध्ये 2 गोष्टीचा आपल्याला वापर करायचा. 2 गोष्टीचा कोणता वापर करायचा सांगतो बघा. इकडे क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला, की जर 2 गोलांच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर, गोला म्हणजेच काय ते गोळा राहते. आता हे बी थोडंसं क्षेत्रफळामध्येच गेले. गोळाचे घनफळ, गोळाचे पृष्ठफळ असं राहते ते. मग आता काय विचारायला आपल्याला, 2 गोळाच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर. आता या ठिकाणी गोळा आहे, त्याचं पृष्ठफळ दिले, काय दिले या ठिकाणी तर पृष्ठफळाचं गुणोत्तर दिले, किती दिले या ठिकाणी तर 49, गुणोत्तर किती दिले 25 दिले. आपल्याला काय विचारले, त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर. काय विचारले या ठिकाणी, घनफळ. काय विचारले तर घनफळ. आता ह्याच्या अगोदर जर तुम्हाला जर साईडला जर मी थोडंसं काढून दाखवलो, या ठिकाणी पृष्ठफळ आहे, गोळाचे पृष्ठफळ आपल्याला माहित राहावं लागेल. काय राहणार आहे इथं, 4 पाय आरचा वर्ग. आरचा वर्ग याचा अर्थ काय आहे, आर म्हणजे या ठिकाणी त्रिज्या आहे. आर म्हणजेच काय, त्रिज्या. हे दिले या ठिकाणी पृष्ठफळ किती दिले या ठिकाणी तर 49 आणि 25 आहे.
आणि घनफळ म्हणजेच काय राहणार, घनफळाचं सूत्र काय, 4/3 पाय आरचा घन, 4/3 पाय आरचा घन आहे. मग आता एक गोष्ट आपल्याला समजाव, काय समजाव या ठिकाणी, आणि हे ज्या वेळेस आपण गुणोत्तर काढतो, गुणोत्तरामध्ये जे आकडे राहतात, आकड्याची किंमत राहीना. म्हणजे जसं की आता या ठिकाणी मला सांगा, हे 4 आहे, या 4ची किंमत नाही, पायची किंमत नाही, इकडे 4/3ची किंमत नाही, पायची किंमत नाही, फक्त ज्या ठिकाणी त्रिज्या आहे, त्रिज्याचा वर्ग घन एवढा आहे, तिथंच काम आहे आपल्याला. आता आपल्याला काय दिलं या ठिकाणी, एक सरळ सरळ समजा की आरचा घन दिले इथं, या ठिकाणी काय, सॉरी, आरचा वर्ग दिले. आरचा वर्ग बरोबर किती आहे, 49 आणि 25 आहे. सगळ्यात अगोदर मला आरचा घन तर काढायचंच आहे. मग सगळ्यात अगोदर मला आर काढावं लागेल, आर. मग पहिल्यांदा आर काढलो, कारण आरचा वर्ग दिले आणि आरचा घन मला काढता येणार. काही जण आता 49चा घन करतील, चुकते उत्तर, कारण 49 म्हणजे आर नव्हे, आरचा वर्ग होई. म्हणजे आर म्हणजेच काय होय, त्रिज्या होय. त्रिज्याच्या वर्गाच्या रूपामध्ये 49 आणि 25 आले. आणि जर समजा मला आता आर त्रिज्या पाहिजे, त्रिज्या जर पाहिजे असेल, मला फक्त आर पाहिजे, मला वरचं वर्ग नको. वरचं वर्ग जर नको म्हणत असाल, त्याला वर्गाला पलीकड टाका. हे कशामध्ये जाणार आहे, वर्गमुळामध्ये जाणार आहे. वर्गमुळामध्ये 49 आणि हे वर्गमुळामध्ये किती येणार आहे या ठिकाणी, तर 25. किती आलं मला सांगा आता, आर किती आलं या ठिकाणी, तर हे 7 आलं वर्गमुळामधून बाहेर काढल्यावर. हे किती आलं या ठिकाणी, तर 5 आलं. आणि आता आपल्याला काय करायचं, घनफळ काढायचं. घनफळ काढताना काय आहे, आरचा घन आहे बघा. आरची किंमत माहित आहे 7 आणि 5 आहे. घन जर काढायचं असेल तर हे 7चा घन करा आणि इकडे काय करायचं, 5चा घन. सोडून बघा आता किती निघणार आहे. 7चा घन इथं किती येणार आहे, 343 आणि 5चा घन किती येणार आहे या ठिकाणी, तर 125. 343 आणि किती आलं या ठिकाणी, 125. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी, तर ऑप्शन क्रमांक 1 असेल. फक्त हे टाईप थोडंसं महत्वाचं बी होतं. 2000 जुना पॅटर्न आहे, पण येईल, शक्यता आहे थोडंसं येण्याची. काय दिलं होतं या ठिकाणी, पृष्ठफळ दिलंय, काय विचारलंय, घनफळ विचारलंय. पृष्ठफळामध्ये वर्ग आहे ना इथं, मग पहिल्यांदा मला आर काढावं लागेल, वर्गमुळामध्ये टाकून 7 आणि 5 काढलो. आता मला याच्यामध्ये घनफळामध्ये घन पाहिजे आरचा. टार्गेट फक्त बाजूवर, जसं चौरसाची आली बाजूवर फोकस करायचं. 4ला असं काही आकडे जे येतात, ह्याला टार्गेट करून काही उपयोग नाही. हे आकडे असे कटून जातात. ह्याला घ्यायचं का, तर ह्याला घ्यायचं नाही. फक्त वर्ग घन जिथं म्हणाले तिथं फोकस करायचं. आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये फॉर्म्युलेही लक्षात ठेवावं लागते. फॉर्म्युले का लक्षात ठेवावं लागते, कारण हे बगर फॉर्म्युलाचं तर सुटणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीचं हे पॅटर्न होतं. आता या ठिकाणी एक संख्या उरली. जर दोन प्रमाणांची बेरीज, दोन प्रमाणांची म्हणजेच काय, दोन संख्याचं गुणोत्तर दिले, त्यांची बेरीज दिली. जर दोन प्रमाणांची बेरीज त्यांच्यातील फरकांच्या 6 पट असेल तर दोन प्रमाणांचे गुणोत्तर किती म्हणा. क्वेश्चन भारी आहे, विचार आले काय सांगतो इकडे आहे का. पहिलं ह्याच्या अगोदर एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहावं. कोणती लक्षात राहायची कन्सेप्ट, जर समजा मी जर कधी जर भविष्यात असं जर काही म्हणलो की एक संख्या ए आहे आणि एक संख्या बी आहे, ए प्लस बी ची जर बेरीज मी असं म्हणालो की या ठिकाणी ए प्लस बी ची बेरीज 12 आहे. ए प्लस बी ची बेरीज किती आहे या ठिकाणी, तर 12 आहे. आणि त्याच्यानंतर ए मायनस बी जर समजा 2 आहे, ए मायनस किती आहे या ठिकाणी, तर 2 आहे. आणि जर सांगा बाबा म्हणलो की मी ए ची किंमत काय आहे, बी ची किंमत काय आहे, ए ची किंमत काय आणि काय, बी ची किंमत काय. जर समजा इथून पुढे कधी लक्षात ठेवायचं, एकतर ह्याला बेसिक नजर गेलं तर असं काढता येते. कसं काढता येते, ह्याला पहिल्यांदा बेरीज करायचं, दोघांची बेरीज करा. ए अधिक ए किती येणार आहे या ठिकाणी, तर 2 ए येणार आहे. प्लस बी मायनस बी हे इथलं इथं कटून जाते. मग बरोबर मध्ये काय उरले, 12 प्लस 2 किती केलं या ठिकाणी, 14 आलं. मग मला फक्त ए पाहिजे. ए बरोबर किती येणार आहे, 14 गुणिले मधलं 2 भागिले मध्ये गेलं 2, बे 1 बे, बे 7 14 आलं. ए ची किंमत किती सापडली मला, 7 सापडली. मग आता मला काय करावं लागते, ए ची किंमत 7 इथं ठेवावं लागेल. ए ची किंमत 7 इथं ठेवलो, प्लस आता बी ची किंमत मी किती टाकू, म्हणजेच मला बेरीज किती भेटेल या ठिकाणी, तर 12 भेटेल. मग हे 7 इकडे गेलं, मग एक्स ची किंमत किती भेटते, एक्स बरोबर, किंवा एक्सच्या जागी बी करा तुम्ही, काय नाही, 7 प्लस बी. मग बी बरोबर किती भेटणार या ठिकाणी, प्लस 7 जेव्हा इकडे जाते मायनस 7 मध्ये जाते. आणि 12 मधून 7 गेल्या ठिकाणी किती उरले, तर 5 उरले. पण हे झाली बेसिक मेथड. याच्यामध्ये ए ची किंमत काढल्या आणि नंतर कोणती काढल्या आपण, बी ची किंमत काढल्या. पण जर समजा आता एवढं प्रोसेस सगळं करत बसायची गरज पडणे, आपल्याला शॉर्टकट मध्ये ह्याला उडवायचं. कसं उडवायचं सांगतो इकडे का, हेच आहे. आता
क्वेश्चन मध्ये काय म्हणलो मी या ठिकाणी, तर ए आणि बीचं गुणोत्तर म्हणजे ए प्लस बी किती द्यालो या ठिकाणी, तर मी 12 द्याला आणि ए मायनस बी या ठिकाणी किती द्यालो मी 2 द्याला. तुम्ही टार्गेट काहीच करायचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, मोठी संख्या अलीकडे घ्या फक्त, कारण ए मायनस बी जर समजा बी जर मोठा असता तर इथं मायनस होईना ना. जर समजा बी जर 5 आहे आणि एची किंमत 3 आहे, हे मायनस होऊ शकणार, मायनस मध्ये जाते उत्तर. त्याच्यामुळे अलीकडे कोणती संख्या एक कधी बी काय राहणार आहे, इथं मोठी संख्या राहणार आहे. कधी कधी कोणाला प्रॉब्लेम येते की ए ला काय घ्यावं बी ला काय घ्यावं. सगळ्यात अगोदर ए काढायचं आहे आपल्याला. ए बरोबर काय येणार आहे कधी लक्षात ठेवा, ह्या दोघांची बेरीज करायचं. 12 + 2 भागिले मध्ये काय करायचं तर 2 करायचं, अर्धे करायचं. आणि जर समजा मला काही जर बी ची जर किंमत काढायची असेल तर ह्याची वजाबाकी करायचं. 12 - 2 आणि भागिले मध्ये काय करायचं तर 2 करायचं. एक वेळेस दोघांची बेरीज करून अर्धे करा, ए ची किंमत निघते. ए ची किंमत म्हणजे काय, मोठ्या संख्येची किंमत निघते. 12 + 2 किती येणार या ठिकाणी 14. 14 भागिले 2 बे 1 बे, बे सते किती आलं या ठिकाणी तर 14 आलं. बी ची किंमत काय निघणार आहे, 12 मधून 2 गेले 10 भागिले मध्ये 2 बे 1 बे, बे पंचे किती आले या ठिकाणी तर 10. म्हणजे ए ची किंमत किती आली 7 आणि बी ची किंमत किती आली तर 5. आणि कधी लक्षात ठेवायचं, जर आता तुम्ही म्हणशाल की ए चीच किंमत 7 हे कशाहून आहे, ए ची किंमत 5 बी तर राहू शकते. की जर समजा मी इथे ए ची किंमत 5 टाकलो आणि प्लस बी ची किंमत 7 टाकलो तरी म्हणशाल की तुम्ही 12 होलाले. पण इथं लागू पडले, खाली चेक करा की इथं जर मी 5 टाकलो -7 टाकलो, उत्तर काय येणार आहे इथं बघा, मायनस मध्ये येऊन जाते उत्तर. मग त्याच्यामुळे कधी बी याची किंमत मोठाच आकडा राहते. याची किंमत मोठा आकडा म्हणजे 7 मधून 5 गेल्यावर आता 2 येते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता त्याच पॅटर्नवरचं आपल्याला हे गणित म्हणलं होतं की जर समजा काय म्हणाले, दोन प्रमाणांची बेरीज किती आहे त्यांच्यातील फरकाच्या 6 पट आहे. म्हणजे दोन प्रमाणांची बेरीज म्हणजे काय, मी काय करतो, एक ए घेतो एक बी घेतो, ए प्लस बी, त्यांच्या फरकाच्या 6 पट आहे. म्हणजे त्यांच्या काय फरकाच्या 6 पट. म्हणजेच ह्या ठिकाणी मी काय करतो, सुरुवातीला काय करतो मी बेरीज काढतो, बेरीज, आणि या ठिकाणी काय करतो मी फरक काढतो. क्वेश्चन मध्ये काय दिले या ठिकाणी, जर दोन प्रमाणांची बेरीज, दोन प्रमाण म्हणजे काय दोन गुणोत्तर आहेत, दोन प्रमाणांची बेरीज त्यांच्यातील फरकाच्या 6 पट. ज्याला कोणाला चा लागले त्याला फोकस करा. फरकाच्या म्हणाले ना त्याला एक घ्या कधी बी गुणोत्तरामध्ये, ज्याला कोणाला चा लागले ना त्याला एक घ्या. फरकाच्या 6 पट. फरक जर एक असेल, एक पट असेल, फरकाच्या 6 पट काय राहणार आहे बेरीज. म्हणजे ह्याच्या 6 पट म्हणजेच काय गुणिले 6 करावं लागेल. मग बेरीज किती आली या ठिकाणी तर 6 आली. बेरीज किती आली या ठिकाणी 6 आली. आता आपल्याला काय कळालंय, दोन संख्याची बेरीज 6 आहे आणि फरक काय आहे 1. क्वेश्चन काय आहे, प्रमाणांची बेरीज फरकाच्या 6 पट. फरक जर 1 असेल तर बेरीज किती राहणार, ह्याच्या 6 पट म्हणजे 6 राहणार, गुणिले 6 केलो मी. तर दोन संख्याचं गुणोत्तर काढायचं. दोन संख्या म्हणजे काय, इथली तुम्ही पहिली संख्या आणि इथली तुम्ही दुसरी संख्या. पहिली संख्या कसं काढायचं लक्षात ठेवा. आता 6 अधिक 1, कारण आपण असंच केलं, दोन संख्येची बेरीज दिली आणि दोन संख्येची वजाबाकी दिली. मला पहिली संख्या काढायचं आहे, दोघांची बेरीज करा 6 + 1 आणि त्याच्या काय करा इथं अर्धे करा, त्याच्या काय करा अर्धे. नंतर इकडं दुसरी संख्या कशी निघणार आहे, आता दोघांची मायनस करा, वजाबाकी. 6 मधून 1 गेले किती उरले, 6 - 1 करा आणि भागिले मध्ये काय करा तर 2 करा. 6 ने किती आलं या ठिकाणी 7/2 आलं गुणोत्तर. 6 मधून 1 गेलं, 6 मधून 1 गेलं किती उरलं 5, 5 किती उरले 2, 5 किती आलं 2. हे झालं त्याचं गुणोत्तर. आता अजून याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की भागिले मध्ये 2 आले पण ऑप्शन तर तसं नाही, काही प्रॉब्लेम आहे ना. आपण काय करत्या, दोन्ही मध्ये जर समान आकडा असेल तर आपण कट करत्या. आता इथं समान आकडा काय मला सांगा, छेदस्थानी इथंही 2 आहे, छेदस्थानी इथंही 2 आहे, कट करून टाकून द्या डायरेक्ट, काही प्रॉब्लेम आहे ना. मग किती येणार आहे या ठिकाणी 7 गुणोत्तर 5 येणार आहे. 7 गुणोत्तर किती आले 5. पण जर समजा तुम्ही म्हणलं की बायचान्स इथं छेद सारखं आले आणि जर भविष्यामध्ये जर समजा छेद जर अलग जर आलं, छेद जर अलग जर आलं तर कसं करायचं आहे. जसं की इथं मी सांगतो, जर इथं ए आणि गुणोत्तर बी आहे आणि इथं 5/2 आहे आणि इकडे 3/4 किंवा 3/4 आहे. तुम्ही म्हणाल की आता बाबा ह्याला कसं करावं. जर समजा इथं 2 असतं तर कटलं, 5 आणि 3 आपण काढल्या. आणि जर समजा जर अपूर्णांक जर कधी आलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्यांदा सुरुवात इथूनच करायचं, 4 × 5 करा. 4 गुणिले काय करायचं आहे 5 करायचं आहे. आणि गुणोत्तर 2 गुणिले काय करा 3 करा, 2 गुणिले 3 करा, काही प्रॉब्लेम आहे ना. तिरपा गुणाकार करावा लागेल जर समजा छेद जर वेगवेगळे आले तर.
5 किती आले या ठिकाणी तर 20 आले. नंतर 3 दोन्ही किती आले 6 आले. कटत असेल कट करा. 2 6 82 20. 10 गुणोत्तर किती उरले या ठिकाणी तर 3 उरले. जर समजा छेद जर वेगवेगळं आलं तर, जर समजा छेद सारखं आलं तर डायरेक्ट कट करून टाकून द्यायचं, काही प्रॉब्लेम आहे ना. जसं की इथं छेद सारखं होतं ना, मी डायरेक्ट कट केलं. वरी किती उराले मग 7 गुणोत्तर 5 उराले. याचा अर्थ काय 7 गुणोत्तर 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर बी असेल आपलं उत्तर. आता नेक्स्ट गणित. आता थोडंसं सोपा पॅटर्न आहे ते. या ठिकाणी काय म्हणाले तर 4 संख्या 7 5 3 2 या प्रमाणात आहेत. या संख्याची बेरीज किती दिले 68 दिले. पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाची बेरीज किती आहे. क्वेश्चन मध्ये काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बी कन्सेप्ट शिकल्या होत्या. 4 संख्या आहेत. पहिली संख्या किती आहे तर 7 आहे. दुसरी संख्या किती आहे तर या ठिकाणी 5 आहे. तिसरी संख्या किती आहे 3 आहे. चौथी संख्या किती आहे तर 2 आहे. आपल्याला काय दिले या संख्याची बेरीज किती दिले 68 दिले. किती दिले या ठिकाणी तर 68. 68 चीच किंमत गुणोत्तरामध्ये टाका बरं किती पडते. सगळ्याची बेरीज दिले मग इकडे सगळ्याची बेरीज करा. किती येते 3 आणि 2 5 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17 आले. गुणिले मध्ये आता जे आपल्याला काढायचं आहे ते गुणिले मध्ये टाकावं लागते. काय काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाची बेरीज किती मिळाले. म्हणजे हे पहिलं हाय, हे दुसरं हाय, हे तिसरं हाय आणि हे चौथं हाय. पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाची बेरीज मिळाली. पहिलं ही आहे आणि चौथं ही आहे. 7 आणि 2 किती झाले या ठिकाणी तर 9 झाले. 7 आणि 2 किती झाले या ठिकाणी तर 9 झाले. 17 1 17 17 4 68 आलं. 4 गुणिले 9 करा. 9 चोक किती येणार आहे या ठिकाणी तर 36 येणार आहे. 9 चोक किती आले या ठिकाणी तर 36. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी बी असेल 36 उत्तर. आता सेम नेक्स्ट गणित. आता इथं थोडस गडबड होते. गडबड काय होते सांगतो इथे मी. की दोन संख्याचं गुणोत्तर देवलेले 3 आणि 5 त्यांचा गुणाकार देवलेला किती देवलेला या ठिकाणी 33 75 असेल तर दोन संख्याची बेरीज विचारले. आता इथं गलती असं करायचं की दोन संख्याचं गुणोत्तर किती दिले 3 आणि 5 दिले. गुणाकार देवलेले 33 75 म्हणजे 3 गुणिले 5 किलो 3 5 15 15 किंमत टाकून देतो इथं ह्याच्या खाली. उत्तर चुकते. ज्या वेळेस गुणाकार येणार आहे तिथं थोडंसं डेंजर झोन मध्ये पडल्या. त्या ठिकाणी मग जर सोडवायचं जर असेल तर मग एक सरळ काम करा. काम काय करा सांगतो. ज्यावेळेस बेरीज देऊ द्या वजाबाकी देऊ द्या इथं 5 आणि 3 8 केलं तर चलते. पण ज्या वेळेस इथं गुणोत्तराचा गुणाकार देऊ लागले त्यावेळेस तुम्ही सरळ एक्स मांडा. सरळ काय मांडा तुम्ही एक्स मांडा. एक्स कसं मांडायचं दोन संख्याचं गुणोत्तर दिलं. हे पहिली संख्या आहे नंतर हे दुसरी संख्या आहे. गुणोत्तर किती आहे या ठिकाणी 3 गुणोत्तर 5 आहे. ह्याला तुम्ही काय घ्या 3x घ्या. ह्याला तुम्ही घ्या 5x. ह्याला तुम्ही काय घ्या 5x घ्या. आपल्याला काय दिले त्यांचा गुणाकार देवला 33 75. गुणाकार करा बरं 3x गुणिले इकडं 5x जर मी केलो गुणाकार जर केलो गुणाकार किती देवला या ठिकाणी तर 33 75. 33 किती आलं 75. गुणाकार करायचा आपल्याला. गुणाकार कसं करायचं थोडं नीट लक्षात ठेवायचं. 5 गुणिले 3 करा 5 त्रिक किती आलं 15 आलं. आता आकड्याचे तर गुणाकार केला पण आता x बी गुणाकार करा की x गुणिले x केल्याच्या नंतर x गुणिले x कोणत्याही संख्येला जर 2 न गुणल्या तर ते वर्गामध्ये जाते. हे कशामध्ये जाते वर्गामध्ये गेलं. बरोबर मध्ये किती उराले या ठिकाणी तर 33 75 उराले. मग आता x वर्ग जशाला तसं ठेवा. 33 75 गुणिले मध्ये 15 याला भागिले मध्ये न्या. याला कुठं न्या भागिले मध्ये. 15 भाग घालायचा मला 15 1 15 15 दोन्ही किती आले या ठिकाणी तर 30 आलं. 15 दोन्ही 30 किती उराले 3 उराले 37 झालं. 15 दोन्ही वापस 30 किती उरलं या ठिकाणी तर 7 उरलं 75 झाले. 15 5 75. x वर्ग बरोबर 225 आले. मग मला आता फक्त x पाहिजे. मला काय पाहिजे x. मग हे वर्ग हाय याला पलीकड जवळ ढकलते आपण हे वर्गमुळामध्ये जाणार आहे. वर्गमुळामध्ये किती येणार आहे 225 येणार आहे. आणि वर्गमुळामध्ये 225 ह्याचाच अर्थ किती आहे या ठिकाणी कोणत्या संख्येचा वर्ग आहे चेक करा. 15चा वर्ग आहे. x ची किंमत भेटली मला 15. x ची किंमत काय भेटली 15 भेटली. तर दोन संख्याची बेरीज मिळाली. मग बेरीज किती येते या दोघांची बेरीज करून बघा बरं. 5 आणि 3 8x आलं. बेरीज किती आहे बेरीज किती आली या ठिकाणी 5 आणि 3 किती आली या ठिकाणी 8x आले. आणि 8x म्हणजेच काय 8 गुणिले x ची किंमत किती आहे या ठिकाणी 15 आले. 15 गुणिले 8 करा 15 8 किती येणार आहे या ठिकाणी तर 120
20 येणार आहे. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक सी असेल या ठिकाणी. पहिल्यांदा वर्ग आलं गुणाकार आलं की लक्षात ठेवायचं की एक्स मांडून करा. थोडंसं म्हणजे फसना कुठं, कधी कधी गडबड होते. जर बगर एक्स जर कोणाला जर पाहिजे असेल तर ते बी ऑप्शन आहे माझ्याकडे. कोणतं ऑप्शन कसं सोडवायचं? 5 आणि 3 किती येणार आहे? सॉरी, गुणाकार केला तुम्ही, गुणाकार दिले ना, 5 त्रिक 15 केले. गुणाकार ज्या ज्या वेळेस येते भागिले मध्ये 15 करा. मग आलेल्या संख्याचा अजून तुम्हाला वर्गमूळ काढावं लागते. आलेल्या संख्याचा काय काढावं लागेल? वर्गमूळ काढावं लागेल. मग तुम्हाला एका हिशाची किंमत भेटते. मग अशा पद्धतीने काढता येते किंवा तुम्ही वर्ग घेऊन बी काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जसं की जवळजवळ या ठिकाणी गुणाकार देईल ना, त्या वेळेस आपल्याला काय करायचं बघा इकडे. जर कोणाला जर बगर एक्सची जर पाहिजेच असेल तर इथं मी मांडतो. कसं करायचं बघा इकडे. आता एक आपण एक्स वापरून केलं, इथं बगर एक्स करूत. आता दोन संख्याचं गुणोत्तर किती देऊ लागले? एकाचं गुणोत्तर 5 आहे आणि एकाचं गुणोत्तर किती आहे? 6 आहे. त्यांचा गुणाकार देऊ लागले. हे जे 19 20 दिले, 19 20 काय होई माहित आहे? गुणाकार होईल त्याचा. गुणाकार होय म्हणजेच कोणाचा यायचा गुणाकार करा बरं. 6 गुणिले 5 करा. 6 पंचे 30 होय. 6 पंचे किती आलं? 30 आलं. मग आता तुम्ही एका हिशाची किंमत काढून घ्या. किती निघणार आहे? 1 0 1 0 कटलं. 1 0 1 0 कटलं. मग आता एक काम करा किंवा एक काम करू शकता तुम्ही. काय काम करू शकता? बगर एक्सची जर सोडवायचं ना, हे 19 20 दिलं. 19 20 ह्याची किंमत गुणाकारामध्ये गुणाकार आहे ना, 6 पंचे किती आलं या ठिकाणी तर 30 आलं. हे काय आलं? 30 आलं. ह्याला तुम्ही वर्गमुळामध्ये टाका. ह्याला कशामध्ये टाकायचं? वर्गमुळामध्ये. कारण गुणाकार ज्या ज्या वेळेस गुणाकाराचा उल्लेख होईल त्याला कशात टाकायचा आहे? वर्गमुळामध्ये टाकायचा आहे. आणि गुणिलेमध्ये जे आपल्याला विचारले, काय विचारले तर दोन संख्याची बेरीज. दोन संख्याची बेरीज म्हणजे 6 आणि 5 किती येते या ठिकाणी? 11 येते. 6 आणि 5 किती आलं? 11. 1 0 1 0 कट झालं. 3 1 3 3 संख किती आलं? 18 आलं. 3 संख किती आलं या ठिकाणी? 18. 1 उरलं 12 झाले. 3 चौक 12. वर्गमुळामध्ये 64 गुणिलेमध्ये 11 आहे. वर्गमुळामध्ये 64 ची किंमत किती येते? फक्त वर्गमूळ ह्यालाच टाकायचं, ह्याला टाकायचं नाही. वर्गमुळामध्ये 64 म्हणजेच काय ते 8चा वर्ग आहे. 8 गुणिले 11 करा. किती आलं? 11 8 किती येणार या ठिकाणी तर 88 येणार. 11 8 किती आलं या ठिकाणी तर 88. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी? सी असेल. हे वय या ठिकाणी आता बगर एक्सची मेथड. बगर एक्सच्या मेथड मध्ये काय करणार आहोत? ज्या ज्या वेळेस गुणाकार म्हणल त्या वेळेस ह्याला वर्गमुळामध्ये टाकायचं, एवढं लक्षात ठेवायचं बस. जर फक्त बेरीज वजाबाकी दिलं तर बाकी काही करायची गरज नाही. पण गुणाकार ज्या वेळेस येते त्यावेळेस इथं काय येणार आहे तर वर्गमूळ येणार आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे वर्गमूळ का आलं माहित आहे? ज्यावेळेस मी दोन संख्याची बेरीज करतो, समजा 5x आहे प्लस इथं 4x आहे, सरळ सरळ इथं 9x येऊन जाते, इथं काही प्रॉब्लेम आहे ना. पण जर समजा मी जर 5x गुणिले जर 4x जर केलो तर ह्या ठिकाणी 5 किती येणार आहे? 20 येणार आहे. आणि x गुणिले x केल्यावर काय येते? x चा वर्ग येते. पण आपल्याला फक्त x पाहिजे होतं. मग हे वर्ग जेव्हा जाते हे वर्गमुळामध्ये जाते तिकडं. मग त्याच्यामुळे आपण असं काढते की तिथं वर्गमूळ काढते. ह्याच्या मागचं एक कारण आहे, पण कारण आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्या ज्या वेळेस गुणाकार म्हणल ह्या हिश्श्याला वर्गमुळामध्ये टाका, गुणिलेमध्ये जे विचारले ते टाका बस. अशा पद्धतीचं गुणाकारावरचं कॉन्सेप्ट होतं. जसं की कारण गुणाकार ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस थोडंसं प्रॉब्लेम येणार आहे पोराला. आणि जर समजा जर किचकटच नको म्हणल्या तर सरळ सरळ एक्स मांडा आणि बेरीज करा. आता इथं आहे वर्गाची बेरीज द्याले या ठिकाणी. वर्गाची काय करायला? बेरीज द्याले. जसं की आता क्वेश्चन मध्ये दोन संख्याचं गुणोत्तर, गुणोत्तर किती दिले या ठिकाणी तर 3 आणि 1 दिले. 3 आणि काय दिले? 1. त्या संख्याच्या वर्गाची बेरीज म्हण. त्या संख्याच्या वर्गाची बेरीज. आणि ज्या वेळेस मी गुणाकार केलो का किंवा ह्याचा वर्ग केलो का तेच होणार. आता जसं की ह्याला x मांडावं, सरळ सरळ सांगतो मी. ह्याला काय घ्या? 3x घ्या. ह्याला 1x घ्या. त्या संख्याच्या वर्गाची बेरीज म्हण. वर्गाची बेरीज म्हणजे काय? 3x ची वर्ग करा. 3x चा वर्ग वर्गाची बेरीज म्हणाला ना, प्लस हे 1x चा वर्ग. बेरीज किती आहे या ठिकाणी तरी 810 आहे. आपल्याला त्या संख्येची बेरीज विचारली, म्हणजे बेरीज म्हणजे काय? 3 आणि x ची किंमत काढायची. 3x अधिक 1x. आता या ठिकाणी काय होणार आहे तर 3x चा वर्ग 3 चा वर्ग 9 येणार आहे. पहिल्यांदा 3 चा वर्ग करा. 3 चा वर्ग 9, नंतर x चा वर्ग. x चा वर्ग x चा वर्ग येते प्लस 1 चा वर्ग 1,
एक्सचा वर्गच येणार आहे बरोबर मध्ये 810 आहे. 9 एक्सचा वर्ग प्लस 1 एक्सचा वर्ग किती होणार आहे या ठिकाणी, तर 10 एक्सचा वर्ग होणार आहे बरोबर मध्ये 810 आहे. मग एक्सचा वर्ग बरोबर हे गुणिले मध्ये 10 पलीकडे जवळ जाते भागिले मध्ये जाते, हे 0 गेलं कटून किती उरलं 81 उरले. एक्सचा वर्ग बरोबर 81 आला. मग आपल्याला एक्सचं जर काढायचं असेल हे वर्ग हा पलीकडे जवळ जाते, हे वर्गमुळामध्ये जाते 81 आणि वर्गमुळामध्ये 81 याची किंमत किती आहे या ठिकाणी तर 9 आहे. आपल्याला काय विचारलंय, दोन संख्याची बेरीज किती निघणार आहे. मग या ठिकाणी बेरीज बरोबर बेरीज किती असेल 3x प्लस 1x करा, किती येणार आहे टोटल तर 4x राहणार. बेरीज किती राहणार आहे 4x आणि 4x म्हणजेच किती आहे 4 गुणिले x ची किंमत किती आली 9 आली. 9 चौक किती आले या ठिकाणी तर 36 आलं. 9 चौक किती आले या ठिकाणी 36. ऑप्शन क्रमांक काय असेल या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी असेल. जसं की इथं अजून एक प्रश्न आला, आता 3 देवला या ठिकाणी किती देवला या ठिकाणी 3. तिघामध्ये काय म्हणाले या ठिकाणी बघा बरं, की 3 संख्याचे गुणोत्तर 3, 5 आणि 7च्या गुणोत्तरात आहे. 3, 5 आणि कशाच्या गुणोत्तरात आहे 7च्या गुणोत्तरात. त्यांच्या वर्गाची बेरीज ह्यालाही अजून बगर एक्सचं तर सगळीकडे सोडता येते, पण कधी कधी कन्फ्युजन होते पोराला बगर एक्सचं घेतलं तर, त्याच्यामुळे मी सांगलो की एक्सची मेथड वापरा. मग जर बगर एक्सचं जर पाहिजेच असेल तर मग तुम्ही एक काम करू शकता, काय करू शकता, बेरीज किती द्यायला या ठिकाणी आता 1328 द्याले बरोबर आहे. कशाची बेरीज द्यायला, त्यांच्या वर्गाची वर्ग देऊ द्या किंवा गुणाकार देऊ द्या, ह्याला वर्गमूळ टाकायला विसरू नका. फक्त दोन संख्याचा गुणाकार देऊ द्या किंवा त्याच्या सगळ्याचा वर्ग देऊ द्या, काही जरी दिलं तर इथं वर्गमूळ टाकायला विसरायचं नाही आपण. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी बघा, आता इथं 3 संख्यामधील सर्वात मोठ्या संख्येचं मूल्य विचारले, आपल्याला काय दिले वर्गाची बेरीज दिले. मग आता बगर एक्सचं सोडवलो मी, 3चा वर्ग 9 प्लस 5चा वर्ग 25 प्लस 7चा वर्ग 49. आता काय होणार आहे या ठिकाणी 25 प्लस 9 प्लस 49 बेरीज करायचं या ठिकाणी. आता काय होणार आहे बेरजेमध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी 49 हा 49 प्लस 9 49 प्लस 9 या ठिकाणी किती येणार आहे तर 58 आलं. किती आलं या ठिकाणी तर 58 प्लस काय करायचं या ठिकाणी तर 25 करायचं, प्लस काय करायचं या ठिकाणी 25 करायचं. 8 आणि 5 करा या ठिकाणी, 8 आणि 5 किती आले या ठिकाणी तर 13चे 3 हातचे आले 1 5 आणि 2 7 7 आणि किती आले या ठिकाणी तर 8 किती आले या ठिकाणी तर 83 आले. किती आले या ठिकाणी 83. बेरीज केल्याच्या नंतर बेरीज किती आली तर 83 आली. मग हे 83 कुठं टाकावं लागेल मला, इथं टाकावं लागेल 83. आणि मी काय म्हणलो आत्ताच की ज्या वेळेस गुणाकार येईल किंवा वर्ग म्हणल इथं वर्गमूळ टाकायला विसरू नका. बस एवढं एकच काम करायचं गुणाकारामध्ये आणि वर्गामध्ये. आणि गुणिलेमध्ये आता काय करायचं आहे, जी आपल्याला काढायचं तर 3 संख्येमधील सर्वात मोठ्या संख्येचं मूल्य, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, गुणोत्तर किती होतं 3, 5 आणि 7 होतं, मोठी संख्या किती आहे 7. हे 49 टाकू नका, कारण 49 हे वर्ग केल्यावर येते, आपल्याला मोठी संख्या म्हणजे 7च टाकायचं. आता प्रॉब्लेम असा आहे इथं आपल्याला कटवायचा 83 न, तर आता कोणत्या संख्येनं तर कटना चले. 8 आणि 3 किती होतात 11 कटना, नाईलाज आहे तर 83 न भाग घालावंच लागते, 83 न भाग घालावंच लागणार आहे. मग नॉर्मल थोडंसं कॉमन सेन्स लावा. मला माहित आहे की इथं सोडल्यावर पूर्ण वर्ग संख्या येते. कोणती वर्ग संख्या येते, पूर्ण वर्ग संख्या. 83 1 83 8 2 16 म्हणजे मोठं होते. 83 1चा भाग द्या, 83 1 83. आता 83 मग 132 मधून 83 गेले, 132 मधून 83 गेले, किती उरले चेक करा. 12 मधून 3 गेले, किती उरले 7 आणि 2 9 उरले. इकडे किती झाले या ठिकाणी तर 12 झाले, 12 मधून 8 गेले 4. आता 49 आहे, समोर किती लागणार आहे 8 लागणार आहे, समोर किती लागणार आहे 8 म्हणजे 498 झालं. आता 83 गुणिले किती टाकू मी, 83 गुणिले किती टाकू म्हणजे 498 कटल. थोडंसं कॉमन सेन्स लावा. इथं एक आहे म्हणजे समोर पूर्ण वर्ग संख्या असणारी संख्या भेटणार आहे, कारण हे वर्गमुळामध्ये आहे. आता पूर्ण वर्ग संख्या असणारी 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 येते, पण 4चा वर्ग किती उरले 16. मग 16चाच वर्ग काढते. मग 16च्या व्यतिरिक्त इथं काही जरी आलं मला काढताच येई नाही. मग कधी लक्षात ठेवायचं, एक आकडा आला पुढचा आकडा आपल्याला माइंडमध्येच विचार करायचा, पूर्ण वर्ग संख्या भेटेल अशी. मग 16 पूर्ण वर्ग संख्या ह्याची किंमत मला बाहेर काढता येते. आणि भाग 6चाच बसते, कसा बसते बघा, 498 आहे, इथे किती आहे 83 आहे.
83 आता किती गेलं आता एकक स्थानी इथे किती आहे 8 आहे, इथे एकक स्थानी किती आहे 3 आहे. 3 दोन्ही 6, 2 तर टाकताना 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 6 साइन 3 18 एकक स्थानी 8 आहे बघा. बसते आता इथं साइन 3 18 8 4 1 6 8 48 1 49 बसलं. कितीचा भाग बसलं 6चा भाग बसला. मग त्या पद्धतीने कितीचा भाग बसला या ठिकाणी तर 16च. किती आले भागाकार इथं 16 आणि गुणिलेमध्ये मला काय करायचं या ठिकाणी 7. कारण इथं नाईलाज आहे, कधी कधी असे भागाकार आपल्याला यावं लागेल. हर बारला कटणारच आहे ना, कधी कधी 83 असं पाडा तयार बी करावं लागते पेपरमध्ये. कारण हे प्रश्न बघायला माझ्या घरचा बी नव्हता 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. वर्गमुळात 16ची किंमत किती निघणार आहे बाहेर काढल्यावर 4 निघते. गुणिले 7 करा. 7 चोक किती आला या ठिकाणी तर 7 चोक 28. 28 म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी असेल 28. लक्षात काय ठेवायचं आपल्याला हे मांडणी करताना. आता हे बगर एक्सचं सोडलो मी. ज्या ज्या वेळेस गुणाकाराचा उल्लेख येईल किंवा वर्गाचा उल्लेख येईल किंवा वर्गाची बेरीज येईल त्या वेळेस वर्ग करून इथं वर्गमूळ टाकायला विसरायचं नाही. इथं कशात टाकायचं याला वर्गमूळ टाकायला विसरायचं नाही. जसं की आता इथं तेच आहे. आता या ठिकाणी मला तिन्ही संख्या काढायच्या. आता या ठिकाणी मला काय करायचं तर तिन्ही संख्या काढायच्या. तिन्ही संख्या म्हणजे कोणत्या काढायच्या 6 4 आणि 10च्या गुणोत्तरामध्ये होते ना, तेच काढायचं मला. पहिल्यांदा कोणत्या कोणत्या संख्येच्या गुणोत्तरात आहेत. एक आहे 6, एक आहे 4, एक आहे 10, एक आहे 10. तर गुणोत्तरामधील 3 संख्या आहे. जसे की त्यांच्या वर्गाची बेरीज दिली. वर्गाची बेरीज म्हणलं की इथं किती आहे बेरीज 3 8 0 0 आहे. वर्गाची बेरीज म्हणाले मग ह्याचाही वर्ग करा. ह्याचाही काय करायचं तर वर्ग. वर्गाची बेरीज करायचा. 6चा वर्ग किती येते 36, 4चा वर्ग 16, 10चा वर्ग 100. बेरीज करा. 6 6 12 2 हातचे आले 1, 3 1 4 1 5 आणि 1 152 निवडाले. वर्गाची बेरीज किती होईल या ठिकाणी 152. इथं मी 152 टाकलो. पण मी आत्ता सांगलो की वर्गाचा ज्यावेळेस उल्लेख येईल त्यावेळेस ह्याला वर्गमुळामध्ये टाकून द्या. कशामध्ये टाकायचं तर वर्गमुळामध्ये. मग आता वर्गमुळामध्ये टाकल्यानं मग आता गुणिलेमध्ये काय करत होते आपण पहिलं जे काढायचं आहे त्याची किंमत टाकत होते. पण आपल्याला इथं तिन्ही काढायचं. मग आता तिन्ही जर काढायचं असेल पहिल्यांदा ह्याला जर भागाकार करून वर्गमुळातून बाहेर काढलं तर एका हिश्श्याची किंमत सापडते. मग जर समजा मला याची जर पहिल्याची किंमत काढायचं असेल तर 6 टाकलो असतो मी. एका हिश्श्याची भेटली. गुणिले 6 केल्यावर 6 हिश्श्याची भेटते. पण आता इथं पहिल्यांदा एका हिश्श्याची किंमत काढून बघूत आपण किती येते. जर समजा इथं जर कटत असेल इथं कितीने कटते बघा. इकडे 4 न कटते का 4 न कटते. 4 त्रिकम 12 13 14 15 3 उरले. 4 8 किती आला या ठिकाणी तर 32 आला. इकडं 4 9 36 37 38 2 आलं. 4 5 20 0 ला 0. आता किती न कटेल 19 न कटेल. 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 5 55, 19 0 जा 0. बे एक बे 50च्या अर्धे किती येतात 25 येतात. ह्याचा अर्थ वर्गमुळामध्ये किती आले 25 आले. म्हणजेच का होय 25 ला बाहेर काढा किती येते 5 आलं. 25 ला बाहेर काढल्यावर किती आलं या ठिकाणी तर 5 आलं. एका हिश्श्याची किंमत 5 सापडली. आता आपल्याला तिन्ही हिस्से काढायचे आहेत. एका हिश्श्याची किंमत 5 आहे. मग 6 हिश्श्याची किंमत किती राहणार आहे गुणिले 5 करा इथं. 4 हिश्श्याची किंमत किती राहणार आहे गुणिले 5 करा इथं. 10 हिश्श्याची किंमत किती राहणार आहे गुणिले 5 करा इथं. काय येणार आहे 6 5 30, 5 चोक 20, 10 5 50. हे होय बगर एक्सचं सोडवणं. 30 20 आणि किती आलं या ठिकाणी तर 50. 30 20 आणि किती आलं या ठिकाणी तर 50 आली. एवढं आपल्याला काय असेल या ठिकाणी तर उत्तर असेल. आता ह्या टाईप मधलं लास्ट गणित चेक करायचं. वर्गाची तर बेरीज मला नाही ना. सर्वात मोठ्या आणि लहान संख्येची बेरीज म्हणजे संख्याची बेरीज म्हणाले इथं वर्गमूळ टाकायची गरज नाही. पण ज्या ज्या वेळेस गुणाकार आणि वर्गाचा उल्लेख होते त्या वेळेस तिथं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला. काय म्हणाले 3 संख्या कशा आहेत 4 5 आणि 6च्या प्रमाणात आहेत. म्हणजे 4 5 आणि कशाच्या प्रमाणात आहेत तर 6च्या प्रमाणात आहेत. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज 6000 आहे. मग हे 6000 जे देऊ लागले बेरीज कशाची बेरीज आहे या ठिकाणी सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान. मग मोठा कोणता आहे ही आहे मोठा. लहान कोणता आहे ही आहे लहान. मोठ्या आणि लहान संख्येच्या वर्गाची बेरीज दिली का चेक करा पहिलं. नुसतं वर्गाची म्हणाले आपलं सॉरी संख्याची बेरीज म्हणाले. वर्गाची जर म्हणलं असतं तर मी इथं वर्गमूळ टाकलो असतं. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं.
सर्वात मोठे आणि सर्वात लहान संख्याची बेरीज म्हणले. सर्वात मोठी आणि सर्वात लहान 6+4 करा, 6 आणि 4 किती आहे? हे 10ची किंमत आहे. तर सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये फरक काय आहे? गुणिलेमध्ये जे काढायचं आहे ते टाका म्हणलो. मग फरक किती आहे या ठिकाणी? 6 मधून 4 गेले. 6 मधून या ठिकाणी किती गेले? 6 मधून 4 गेले. फरक बरोबर कितीचा आहे? 2चा आहे फरक. फरक कितीचा आहे या ठिकाणी? तर 2चा. या ठिकाणी मला किती टाकावं लागेल? 2 टाकावं लागेल. जसं की हे 1 0 हे 1 0 कटलं. 600 गुणिले 2 करायचा. 600 गुणिले 2 करायचा. गुणाकार किती येणार या ठिकाणी? तर 6 2 12. समोर किती 0 आहेत? 1 2. किती आलं आपलं उत्तर? मग या ठिकाणी 1200 आलं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती येणार आहे आपलं? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर राहणार आहे. अशा पद्धतीने आपलं हे टाईप सुद्धा आपलं क्लिअर झालं.